पिंपरी चिंचवड महापालिकेनं 2 वर्षांपूर्वी मोशी इथं छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारून हिंदू भूषण स्मारक बांधण्याचा निर्णय घेतला। 5 कोटी रुपये खर्च करून पुतळ्यासाठी चौथराही बांधण्यात आलाय। एवढं सगळं झाल्यानंतर महापालिकेनं आता पुतळ्याची जागा बदलण्याचा निर्णय घेतलाय। शिवाय पुतळा उभारण्यासाठी आणून ठेवलेले पुतळ्याचे सुटे भागही पडून आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यानं काही भागांना तडेही गेलेले आहेत। मालवणमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या पुतळ्याची चर्चा सुरू झाली आहे। याबाबत पुढारी न्यूजनं महापालिका आयुक्तांना विचारलं असता नव्या जागेत पुतळा उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। मात्र आधी झालेल्या कामाबाबत बोलण्यास नकार देण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी पिंपरी महापालिका आयुक्त आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी काय म्हटलंय पाहूया। नवीन जागाला पैसे भरायचं नाहीये याच्यामध्ये, तो आधीच आपण स्टँड पीएमआरडीला सुद्धा स्पष्ट केला होता। तर नवीन जागा पीएमआरडीने महानगरपालिकेला याच्यासाठी दिली, त्याच्यासाठी आम्ही पैसे भरत नाही। जागा का बदलली सर? ती जे ठेकेदारच्या माध्यमातून बनवलाय त्यांना पहिल्यांदा ब्लॅकलिस्ट करा। त्या राम सुतारांकडूनच हा पुतळा बनवला ही शंका आमच्या मनात आलेली आहे, म्हणून ह्याची चौकशी तुम्ही केली पाहिजे ही मागणी आमची असेल। आणि ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही ह्या ठेकेदारावर कारवाई नाही केली तर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहर अध्यक्ष या नात्याने त्या जागेवर जाऊन आम्ही उपोषणला बसणार आहोत, जोपर्यंत त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट आपण लोक करत नाही ही आमची तुम्हाला इशारा असेल, एवढंच या माध्यमातून सांगतो। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोशी या ठिकाणी छत्रपती संभाजी राजांचा भव्य दिव्य 100 फुटी पुतळा उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला। पुतळ्याचं काम दिल्ली या ठिकाणी सुरू आहे। पुतळ्याचे काही भाग बनवून मोशी या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी मोजडी जी आहे, महाराजांच्या पायाची मोजडी जी आहे त्याचा पार्ट मोशी या ठिकाणी आणून ठेवलेला असताना त्या मोजडीला चिरा पडल्या, तडे गेलेत। या संदर्भात दैनिक पुढारीच्या माध्यमातून ही बाब सामोरी आल्यानंतर अतिशय शिवभक्तांमध्ये, शंभू भक्तांमध्ये तीव्र अशी नाराजी पसरलेली आहे।